खिरडी गावात महिलांना दिलासा. रोलर ड्रम वितरणामुळे डोक्यावरील हंडा जमिनीवर. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुकामधील अतिदुर्गम खिरडी गावात महिलांसाठी एक दिलासादायक उपक्रम राबवण्यात आला आहे. रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने दूरवरून पाणी आणण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत होती. डोक्यावर 2-2 हंडे घेऊन विहिरी आणि झऱ्यांपर्यंत जावे लागत असल्याने त्यांचा शारीरिक त्रास वाढत होता. या पार्श्वभूमीवर मिशन हर घर जल उपक्रमांतर्गत इनर व्हील क्लब, जेन नेक्स्ट रोटरी क्लब, स्वयंशक्ती संस्था आणि जल परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 200 रोलर ड्रमचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा आता जमिनीवर आला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. कार्यक्रमावेळी अध्यक्षा रमा वर्मा, सचिव अंकिता पाटील, खजिनदार विद्या साखरी, उपाध्यक्षा शाल्मली शेट्टी तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि जलपरिषद सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांचे जीवनमान उंचावणे आणि पाणी वाहून नेण्याचा शारीरिक ताण कमी करणे हा असल्याचे रमा वर्मा यांनी सांगितले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांनी पाहुण्यांचे आदिवासी पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत केले. कहाळी, संबळ, पावरी, ढोल यांसारख्या वाद्यांनी वातावरण भारावून गेले होते. तसेच कार्यक्रमादरम्यान आरोग्य शिबिर, तपासणी, CPR प्रशिक्षण आणि जनजागृतीही करण्यात आली. या उपक्रमाला परिसरातील 500हून अधिक ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर सर्वांनी आदिवासी पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेत सामाजिक एकात्मतेचा सुंदर अनुभव घेतला. हा प्रकल्प केवळ पाणी पुरवठ्याचा नाही, तर संवेदनशीलता, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे. खिरडी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला. ई-मराठी न्यूज नेटवर्क. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.